मंडळी आपल्या बाजूचं गाव आहे वेणेखोल गाव म्हणून आहे. त्या बाजूला हे 2 घरं आहेत. त्यांच्या इथं काल रात्री वाघानं खोंड पकडलं त्यांचं. सकाळी भेटलं तर आता आम्ही वरती बघायला निघालो. हे बाबूदादा आहेत, यांचं खोंड पकडलेलं. वाघानं पकडलं का शुक्रवारी संध्याकाळी 4:30 पावणे 5च्या. आणि आज गावलं का? आज गावलं, रात्रभर सोडलं. हे सगळेजण सौदा गेलेले. कालच्यापासून आम्ही 6 वाजल्यापासून कालच्या रात्री 1 वाजता आम्ही शोधत होतो. शेवटी 1 वाजता आम्ही बंद झालो, कारण पुढं काय दिसत नव्हतं. कुसळे होती, गवत खूप वाढलेलं. मग सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून उजाडलं, तेव्हापासून आम्ही सगळी आमची ही टीम शोधायला गेली. प्रत्येक ठिकाणी एक गवंड पकडून प्रत्येक गवंडामध्ये शोधायला लागले. त्यात आमचे बाबूदादा ज्यांचं खोंड होतं त्यांना ते तिथं वाघ दिसला. पहिलं जनावर दिसलं. जनावर दिसल्यानंतर बाजूला बघितलं तर वाघ तिथं बसला होता. मग त्यांना आवाज केला. मग ह्यांनी पण त्याच्यावरती आवाज केल्यानंतर ते पळून गेल्यानंतर तिथं बघितलं, ते खोंडाला बघितलं तर खोंडाची नरडं पकडलं होतं, रक्त पिलं होतं, मागची साईड खालेली. आणि त्याचं म्हणजे तिथून त्याची अवस्था एवढी बिकट केलेली की काय बोलू नका. त्याला असं दरडीवनं ढकललं होतं आणि ते काय गावत नव्हतं, म्हणून त्या झेप टाकून दरडीवनं खाली ढकललं आणि खाली पानवट्यावरती पाडल्यानंतर आता आम्ही तर बघितलं, आता एक वाघ तर काय जात नाही इथून. फॉरेस्टवाल्यांना फोन केला, त्यांना सांगितलं लवकरात लवकर या आणि आपलं पंचनामा करा. त्या माणसांना मी खून ठरवला होता, बैल ठरवला होता. तर 2 दिवसापूर्वी, तर ते 2 दिवसाच्या आतच त्याचा ठरवलं. ते दुसऱ्या दिवशी आले तर त्याची घटना घडली. सकाळी आलेले. आम्ही आलेलो, बैलाचा व्यवहार ठरलेला होता आमचा थोडाफार. तर त्यांनी मला सकाळी फोन केला की रात्री असं झालेलं, म्हणून आम्ही आलेलो होतो. आज शर्यतीसाठी बैल तो घेतलेला होता आम्ही. आता आपण मग ते बैल आहे तो बघून येऊया. खोंड येते इथं वरती पकडलं, ते आंब्याच्या खाली तिथं. इकडे डोंगर भाग आहे आणि झाडे येतात, गहू जास्त वाढले सगळीकडे, त्यामुळं समजत नाही गहू जनावर कुठे आहे काय. आणि ह्या दिवसामध्ये जास्त करून जनावरं येतं आणि अशा बकरी म्हणा, जनावरं म्हणा, काही ना काहीतरी पकडतं. त्यासाठी जरा सगळ्यांनी जपून राहिलं पाहिजे. मी पण लहान असताना यासमोरच बिबट्याने 4 बकरी पकडलेली आपली स्वतःची. त्यामुळे त्यांचा ह्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्यांचा जास्त वावर असतो इकडे. बिबट्या म्हणा, आता तर पट्टेरी वाघ आलाय. हे बाबा, त्या बाजूने अवघड आहे ना. हां, पहिलं तोंडाला पकडलं असेल ना. तर ते तोंडाला ठीक आहे, बरोबर आहे. जखमा येतात. ऐक, कसलं बेकार आहे. बघ असं खाले आहे. हे बाबूदादांचं आहे. कधी पकडलेला? काल 4 वाजता. काल कोण काल शुक्रवार ना. हां, शुक्रवार 4 वाजता, 4, 4:30 पावणे 5च्या सुमारास पकडला. आम्ही तुला घाबलं कधी? गावलं सकाळी. हा, सकाळी. हो, रात्रीला सोडून जमलं, काही गावलं नाही. सकाळी गावलं 7 वाजता. कसला वाघ? कसला आहे? वाघ लाल काळीपट्ट. बिबट्या आहे? बिबट्या बिबट्या नाही, नाही. पट्टेरे वाघ आहे. हां, ते लोक पट्टेरे वाघानं ह्याला पकडलं आहे. आता आपण पंचनामा वगैरे केलं, म्हणजे इथं फोटो वगैरे काढले. ते आता फॉरेस्टरला कळवलं आहे, ते येतील आणि मग ह्याचा पंचनामा करतील. तो वाघ आहे ना, तो सुरुवातीला रक्त पितो. सुरुवातीला तो हां, असं मानपी तोंडापाशी फोडतो आणि सुरुवातीला रक्त पितो आणि नंतर परत मागणं सुरुवात करतो. येतो तो मागणं आणि कडून सुरुवात करतो. पाठीमागून सुरुवात करतो खायला. हे असं बऱ्याच वेळा घडतं आपल्या इकडं. बकरी म्हणा, बकरी, गुरं, जनावर ह्याला त्याचा त्रास होते. 8 दिवसापूर्वी अजून एक बकरी पकडली यांच्या इथं. अवघड आहे.
पडला ना जीव घेताना वराडला. जसा पडला ना आपण टाकून दोघं संगतीत गेलेले हा. सोबत गेले आंब्या खाली कशी मळले बघितलं नाही नाही दोघं संगतीत गेले मी गेला हाव गेल तो उठला आणि तो झाला कसा आडांगती झाला. खाली आला तो म्हणजे मला वाटतं आसपासला असणार. ते काय ते आता दोन कोंडे आहेत दोन आहेत दोन्ही आपल्या इथं मी हे ठोका आणि इथं बांधा जरा मोकळं वावरत नाही तोपर्यंत जरा व्यवस्थित हे असं जर नुकसान व्हायला लागलं तर जनावर उपयोग नाही ना. काय उपयोग एवढं मेहनत करायची लहानाची मोठी हो, ते नाही मी काय म्हणतोय आता आम्ही बाबा इकडे गेलो मी इकडे गेलो ह्याची दोघं इकडे गेली तुम्ही समजा जर ह्यांना जर त्यानं धरला असतं स्वतः हा? काय करणार अहो हे एवढ्या हे एवढ्या खाली बसलेला खाली तरी ते अर्ध जरी जखमी असतं ना जिवंत असतं ना तरी त्याने अटक केला असता शेवटी काय नाही त्याला राग म्हणजे पक्का राग असतो. हो त्याला रिस असतो खावलेला म्हणजे ती. बघा, लागलेलं ऐकत नाही जनावर. ऐकत नाही जाणार आता तशी माझी शिर्डी खाली ती माझ्या सामने दावत वरनं खातो मी परत खाण्यावरता किंवा दोघांच्याच मध्ये केली. अहो तुमच्या शिर्डीमध्ये तो चटावला शिर्डी खाली त्याला नाही तर बरोबर जर घरात निघाला मी ते खाली होल पडला होता ते एक खाली आलं ना. ते बुडबुड फुटली म्हणजे त्याला खायला नाही भेटेल शिर्डीची नाही, नाही, काय नाही. चटाला त्यो गाठकी नाही होई आता नाटेश्वर पकडणार नाही. आणि मेन म्हणजे ते बिबट्या नाही बिबट्या वागे ना भेटू तरी पण बिबट्या असा कसा गड्डे आहे गड्डे आहे, हो. हा, जरा असं राकडे राकडे कधी पडते रागान बसरून बसतोय फिट आहे असा वा. हा? म्हणजे रागान बसरून बसला होता त्यो. गाठ करून बसला होता हो मग खडका बसलेला खाली मी गेलो असा पाय टाकून बसलेला तो बसला होता सलन बसला होता होय. असा असं मुंडी खाली खाऊन पिऊन बसला कुत्र्याचा कसा बसला असेल आपल्या उन्हावर तुझा पायाला शांत दिले सारखंच तिला का तुम्ही सोम्या येईल गोम्या येईल चला म्हटलं तर ती म्हणे माझं पाय येतं खाली हा? तर आता काय रात्रीच्या पाड्याच्याकडेच नाही गेलं त्यांना काय म्हणजे तिकडे खायला जाऊ नका ते मला म्हणलं तू वरनं ये मला एकटीनं वरनं लावलं मला इतकं वातावरण म्हातारी गाग मी म्हणते म्हातारी मना सांगते तरी डुकरता आले म्हणून बघा ते मी साथ आता देतो आता पण गेला असला तर नाही आता नाही आता नाही. आता तो अशी पाशी बसणार आता काय ते संध्याकाळी टेळून बसणार लांब बघत आता आपल्याला जाऊन येणार आता वरनं लावणार. नाही तो रागात घेतलं नसतं घेतलं असतं ना आणि तसाच आपण गेलो असतो ना तर त्याला राग करून झाला असता की मग हे मी जे शिकार केलं तो काय येतोय मग तो का ना असं कधी येणार की माणूस पेहून पाळणारच की आपण माणसाची काय भित्री नाही होईल असं कधी त्यांना म्हणजे कळणारच की आपण